हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपण प्रभूच्या चरणाशी आलेले आहोत आणि प्रभूच्या नावामध्ये एकत्र आलेले आहोत. आपण प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभू आम्हाला सांभाळत आहे, प्रभू आमचे रक्षण करत आहे. विशेष करून आज आम्हाला एक नवीन दिवस प्रभूने दाखवला, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आम्हाला देवाने चांगले स्वास्थ्य दिले म्हणून देवाचे आभार मानूया. आणि आम्ही देवाच्या कृपेने आज प्रभूच्या वचन ऐकण्यासाठी एकत्र झालेले आहोत. आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि आमच्या जीवनातल्या प्रत्येक कार्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊ. प्रार्थना करू. प्रभू महान आहे, प्रभू महान आहे, प्रभू पवित्र आहे, आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, तो दयाळू आहे आणि प्रभू आम्हाला आशीर्वाद देतो. आमच्या लेकरांना, आमच्या मुलाबाळांना, आमच्या घरातील सर्व लोकांना आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही प्रार्थना करूया. प्रभूच्या नावाने धन्यवाद देऊन प्रार्थना करूया आणि प्रभू आम्हाला आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे प्रभू परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, गौरव करतो. तू महान आहेस, पवित्र आहेस प्रभू. आम्ही आज तुझ्या नावाची स्तुती करतो, गौरव करतो, महिमा गातो. आज आमच्याशी जुडलेल्या प्रत्येक लोकांना तू आशीर्वाद दे प्रभू. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व मी तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू. त्यांचे दुःख, त्यांचा आजार तू दूर कर. त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद दे, त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे. त्यांच्या जीवनामध्ये तुझी कृपा सदैव त्यांना अनुभवास येऊ दे. तो आमचा प्रभू याच्याकडे प्रार्थना करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही उपवास काळामध्ये आहोत आणि उपवास काळ हे आम्हाला पवित्रतेचा अनुभव करून देते. कधी आम्ही जेव्हा आमच्या जीवनाकडे पाहतो आणि आमच्या जीवनामध्ये जे वाईट आहे ते सोडून देतो आणि आम्ही स्वतःला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा देव आम्हाला क्षमा करतो आणि आम्हाला पवित्र करतो. आणि हा उपवास काळ आम्हाला पवित्रतेकडे नेते. उपवास करून आम्ही जेव्हा आपले अंतःकरण पश्चातापाने बदलवण्याचा प्रयत्न करतो, देव आम्हाला आशीर्वाद देते. आणि देवाची हीच इच्छा आहे की आम्ही पवित्र बनावं, आम्ही पवित्र जीवन जगावं. आणि देव आम्हाला आठवण करतो. या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांची प्रभूला आठवण आहे. किती लोकसंख्या आहे या जगात, परंतु देव कोणालाही विसरत नाही. आणि एवढंच नाही की देव आम्हाला विसरत नाही, आणि देव आमच्या प्रत्येकाकडे, आमच्या प्रत्येकाच्या हृदयाकडे लक्ष देतो. कोण कसा आहे हे देवाला माहित आहे. आम्ही इयोबाच्या ग्रंथामध्ये एक आम्ही पाठ वाचतो. इयोबाचा ग्रंथ अध्याय 1:26 पासून. इयोबाचा ग्रंथ, इयोब अध्याय 1:26 पासून आपण ऐकूया. त्याच्यामध्ये वचन काय म्हणते ते आपण ऐकूया. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरा पुढे येऊन उभे राहिले व त्यामध्ये शैतानही आला. परमेश्वर शैतानाला म्हणाला, तू आता कोठून आलास? शैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने शैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वचन काय सांगत आहे पहा. एकदा परमेश्वर देवपुत्रासह देवदूतासह बोलत असताना त्याच्यामध्ये शैतान सुद्धा उपस्थित झाला. आणि तेव्हा देवाने शैतानाला विचारलं, अरे तू कुठून आलास? तेव्हा शैतान म्हणाला, मी ह्या पृथ्वीवर पूर्ण चक्कर मारून हिंडून फिरून पूर्ण चक्कर मार. आणि जेव्हा पूर्ण जगभर मी चक्कर मारून आलो असं म्हटल्यानंतर परमेश्वराला एक व्यक्ती आठवला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराने काय म्हटलं? तू कुठून आलास? शैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने शैतानाला विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? माझा सेवक इयोब याच्याकडे. देवाला काही दुसरं आठवलं नाही. म्हणजे देवाला सर्वात प्रिय गोष्ट होती इयोब. प्रिय व्यक्ती होता. कितीतरी लोकसंख्या या जगात आहे. ह्या जगामध्ये या पृथ्वीवर पूर्ण हिंडून फिरून आलो म्हटल्यानंतर कितीतरी लोक त्याला मिळाले असेल, परंतु देवाने कोणाची आठवण केली नाही? इयोबाची आठवण केली आणि म्हटलं, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेलं होतं काय? प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वसाधारणपणे काय घडते, जेव्हा मी एखाद्याला सांगतो की मोठ्या शहरामध्ये मी गेलो होतो, तेव्हा अचानक आमच्यामधला एक जण कोणीतरी म्हणेल, फादर तुम्ही त्या शहरामध्ये गेले तेव्हा माझा काका तिथं असतो, त्याला मिळाले का? अशा प्रकारे आम्ही म्हणणार. कारण काय, माझा आणि काकाचा संबंध आहे. माझा काका माझ्यावर प्रेम करतो आणि माझं आणि माझ्या काकाचं नेहमी बोलणं होते. तेव्हा मला दुसरं काही आठवणार नाही, तर माझा काका मला आठवणार. म्हणजे माझं प्रेम काकावर आहे. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, इयोबाने देवावर प्रीती केली आणि इयोब देवाच्या इच्छेनुसार वागत होता. म्हणून देवाने सर्व गोष्टीपेक्षा सर्व व्यक्तीपेक्षा इयोबाला सर्वात प्रथम आठवण केलं. आणि त्याचं कारण काय असं सांगत आहे. काय म्हणत आहे ते? काय म्हणत आहे की परमेश्वराने शैतानाला, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर, संपूर्ण जगात भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा दुसरा कोणी नाही. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर कबूल करतो की ह्या भूतलावर त्याच्या तोडीचा, इयोबाच्या तोडीचा, त्याच्यासारखा, त्याच्या बराबरीचा दुसरा कोणी व्यक्ती नाही. तो कसा होता? सात्विक, सरळ, देवाला भिवून राहणारा आणि पापापासून दूर राहणारा. ह्या चार गोष्टी इयोबाच्या जीवनामध्ये होत्या. ह्या चार गोष्टी इयोब आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून ह्या चार गोष्टीवर तो पूर्णपणे लक्ष देऊन ते प्रामाणिकपणे तो पाळत होता. आणि या चार गोष्टी तो करत असल्यामुळे तो देवाला अतिप्रिय झाला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये ह्या चार गोष्टी जर आत्मसात केल्या, याच्यानुसार आम्ही जर जीवन जगलं, तर देव आम्हाला सुद्धा आज ओळखेल आणि देव आमची आठवण करेल आणि आम्ही देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊ. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या चार गोष्टी सर्वसाधारण गोष्टी आहेत, परंतु त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ लपलेला आहे. सर्वात प्रथम सात्विक. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये सात्विकतेनं जीवन जगावं. सात्विक म्हणजे प्रामाणिक, सात्विक म्हणजे इमानदार, सात्विक म्हणजे सात्विक हा देवावर विश्वास ठेवून जीवन जगणारा व्यक्ती सात्विक. सत्य, ज्याच्यामध्ये सत्य आहे.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे सत्य आहे ते कधी लपत नाही. सत्य, इमानदारी माणसाला एक देवाचं रूप दाखवते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही अगर सत्याने वागतो तर आम्ही कुठेही असो, लोकांच्या समोर असो किंवा लोकांच्या मागं असो, दिवसा असो अंधारात असो, आम्ही सत्यच वागणार. सत्य. इमानदार व्यक्ती तो आहे, इमानदार व्यक्ती तो आहे जेव्हा त्याला कोणी पाहत नसताना सुद्धा तो आपलं सत्य सोडत नाही, इमानदारीचे काम करतो. आम्ही कधी कधी काय विचार करतो, तू असत्य केलास किंवा वाईट केलास असं म्हटल्यानंतर आम्ही असं प्रश्न विचारतो, तू मला बघितलास काय? म्हणजे याचा अर्थ असा की मी जेव्हा मला कोणी जेव्हा पाहिलं तेव्हाच मी सात्विक बनतो किंवा इमानदार बनतो. तसं नाही. आम्हाला कोणी पाहत असले तरी किंवा पाहत नसले तरी, दिवसा किंवा रात्री कोणत्याही ठिकाणी जेव्हा मी एकट्यामध्ये आहो तेव्हा तरी मी काय करावं? सत्यानेच वागावं, इमानदारीनेच वागावं, वाईटाचं अनुसरण करू नये. तो आहे सात्विक. आम्ही सात्विकतेने वागावं. सात्विकतेने जो वागतो त्याला देव आपल्या पर्वतावर निवासस्थान देतो आणि त्याच्या जो सात्विक आहे तो व्यक्ती देवाच्या मंदिरामध्ये राहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सात्विक बनण्यासाठी प्रयत्न करावा. दुसरं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, सरळ मनाचा व्यक्ती. सरळ मनाचा व्यक्ती असावं. सरळ मनाचा व्यक्ती, त्याच्यामध्ये लपाछुपी नाही, दाखवाचं एक आणि करायचं एक असं नाही. आम्ही मराठीमध्ये एक म्हण म्हणतो, दाखवाचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. याचा अर्थ काय आहे की आम्ही लोकांच्या समोर हसून बोलतो आणि हसून आम्ही एक प्रेमळ आहो असं आम्ही दाखवतो, परंतु जेव्हा लोक आमच्या समोर नाही किंवा लोकांच्या मागं आम्ही आमच्या मनामध्ये त्या लोकांविषयी वाईट विचार करतो. म्हणजे आम्ही सरळ असावं, काही लपाछपी नसावं. आम्ही कोणाच्या विरुद्धामध्ये काही लपून छपून गोष्टी करू नये. असं आपण सरळ मनाचं असावं. आमच्या मनामध्ये काही दुसरं डबल मिनिंग नसावं. आपण सरळ अंतःकरणाचे असावं, सरळ असावं. सरळ असलेला व्यक्ती विनम्र बनतो, लहान बनतो, स्वतःला लहान बनवतो देवासमोर आणि तो विनम्र बनतो. हे सरळ मनाचा व्यक्ती, एकदम सिंपल व्यक्ती, एकदम साधारण व्यक्ती. आपल्याला काही मिळालं तरी नाही मिळालं तरी विनम्रता तो सोडत नाही. तो आपल्या हक्कासाठी झगडा करत नाही आणि तो आपले साबित करण्यासाठी काही खोटं नाटं रचत नाही. असा सरळ मनाचा व्यक्ती. आपण सरळ मनाचा व्यक्ती बनावं, सरळ मनाचा व्यक्ती बनावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही म्हणतो येशूने यरुशलेममध्ये प्रवेश केला तेव्हा येशू गाढवावर बसला. कारण काय आहे? गाढव हे एक सरळ मनाचा प्राणी आहे असं म्हणतात. त्याच्या मनामध्ये कपट नाही, त्याच्या मनामध्ये मोठेपणाची भावना नाही, त्याच्या मनामध्ये अहंकार नाही. तो सरळ मनाचा आहे, विनम्र मनाचा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सुद्धा सरळ मनाचे बनावं, अहंकार सोडून द्यावं, विनम्र बनावं. तेव्हा आम्ही सुद्धा इयोबासारखे देवाला आवडणारे बनणार. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिसरी गोष्ट इयोबाच्या जीवनामध्ये होती, तो देवाला भिवून राहणारा होता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण देवाला भिवून राहावं आणि आमच्या लेकरांना सुद्धा देवाची भीती दाखवावं. आम्ही आमच्या परीने जेव्हा लेकरांना सांगतो तेव्हा लेकरं शिकत नाही, ऐकत नाही, मानत नाही. परंतु जेव्हा आपण देव म्हणते म्हणून आपण सांगलं तर लेकरं शिकतात. देवाची भीती दाखवा. आम्ही का म्हणून असं करावं किंवा करू नये? कारण देव आम्हाला सांगते, आम्ही देवाचे लेकरे आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एकदा असे म्हणतात की एका शाळेमध्ये काउन्सिलिंगचा क्लास होता
आणि काउन्सिलिंगच्या क्लासमध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगचा क्लास देण्यात आला आणि त्याच्यामध्ये जे वाढत्या वयाचे मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये शरीरामध्ये कसा बदल घडतो आणि तेव्हा त्यांचं मन कसं भटकते आणि ते एक वाईटाचा मार्गाने जाऊ शकतात, तेव्हा आम्ही नियंत्रण करण्यासाठी आपण लक्ष ठेवावं आणि आम्ही चांगलं बनण्याचा प्रयत्न करावं अशा उद्देशाने काउन्सिलिंगचा कोर्स देण्यात आला. परंतु त्या विद्यार्थ्यामध्ये पुष्कळ लोकांमध्ये त्याचा उलट परिणाम झाला. म्हणजे काउन्सिलिंगद्वारे काही गोष्टी त्यांच्या डोळ्याच्या समोर उघडकीस आल्या. असं होते तेव्हा काही विद्यार्थ्यांना असं एक हे झालं, असं होते का? तेव्हा त्यांची एक इच्छा ते पाहण्यासाठी किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी बळकट झाली आणि त्याच्यामुळं काही विद्यार्थ्यांनी आपला जीवनाचा नाश केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला सांगण्याची इथं गरज काय आहे, म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, म्हणजे ठीक आहे एक काउन्सिलिंग आहे, एक मार्गदर्शन आहे, सर्व ठीक आहे, परंतु ह्या सर्व जागतिक गोष्टीच्या द्वारे आम्ही विद्यार्थ्यांना किंवा लेकरांना शिकवतो तेव्हा ते वाईटाकडे वळू शकतात. उदाहरणामध्ये आम्ही मोबाईल वाईट नाही, चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा काही विद्यार्थी काही लोक गैरवापर सुद्धा करतात, त्याच्याद्वारे वाईटामध्ये सुद्धा जातात. त्याचप्रमाणे त्या काउन्सिलिंग देणाऱ्या विद्यार्थ्या गुरुजनांकडून विद्यार्थ्यांना एक वाईट मार्ग मिळाला. म्हणून मी म्हणतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काहीही शिकवण देत असेल तरी देवाची इच्छा म्हणून आपण शिक्षण द्यावं. आम्हाला तीच गोष्ट जे काउन्सिलिंगमध्ये आम्ही सांगितलो तीच गोष्ट आम्ही धार्मिकरित्या देवावर विश्वास ठेवून देवाच्या पद्धतीने आपण कारण देऊन सांगितलं, बाळा ही देवाची इच्छा आहे, आपण आमच्या जीवनाकडे लक्ष देऊन जीवन जगावं, हे देवाची इच्छा आहे. आम्ही वाईटाकडे वळू नये, हे देवाच्या विरोधामध्ये पाप आहे. हे आम्ही वाईट विचार करू नये, हे देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये आहे, हे देवाचं शिकवण आहे, असं आपण शिकवावं. 10 आज्ञा आहेत, देवाच्या आज्ञा आहेत, 10 आज्ञाच्या आम्ही बाहेर जाऊ नये. अशा प्रकारे जेव्हा आम्ही शिक्षण देतो तेव्हा मुलं ऐकतात आणि तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही मुलांना लेकरांना देवाची भीती दाखवावं. माझी भीती नाही, बाबाची भीती नाही, आईची भीती नाही, आम्ही लेकरांना देवाची भीती दाखवावं, देवाची भीती दाखवावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत आम्ही देवाची भीती देवाचं शिक्षण देत नाही तोपर्यंत देवाचं प्रेम आमच्या मुलामध्ये, आमच्या विद्यार्थ्यामध्ये, आमच्या लेकरामध्ये येत नाही. आपण देवाची भीती आपण लेकरामध्ये दाखवावं. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो इयोब पापापासून दूर राहत होता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पापापासून दूर राहणे हे आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. देवाने आम्हाला पापापासून, शैतानापासून दूर राहण्यासाठी शिकवलेलं आहे. आम्ही पापामध्ये पडू नये, आम्ही प्रलोभनामध्ये पडू नये. हे जग प्रलोभनाद्वारे वाईटाकडे जात आहे. आम्ही पाप काय आहे, पुण्य काय आहे, बरं काय आहे, वाईट काय आहे, आपण ओळखून आम्ही चालावं. आम्हाला संपूर्ण बायबलमध्ये आम्हाला देवाचं प्रेम दाखवण्यात येते आणि देवाच्या प्रेमाच्या विरुद्धामध्ये जे काही आहे ते शैतानी आहे. म्हणून देवाच्या विरुद्धामध्ये नेणारा आहे, पापामध्ये टाकणार आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पाप करू नये, पापात पडू नये म्हणून देव आम्हाला सांगत आहे. आम्ही त्याच्याकडे लक्ष लावूया, देवाकडे प्रार्थना करूया. हे जग पापाकडे जात आहे, आम्ही त्या पापापासून वाचण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या 4 गोष्टी इयोबाच्या जीवनामध्ये होत्या आणि म्हणून पित्या परमेश्वराने इयोबाची आठवण केली. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही ह्या 4 गोष्टीकडे लक्ष देऊया आणि विशेष करून या उपवास काळामध्ये ह्या 4 गोष्टी आम्हाला चांगल्या प्रकारे उपवास काळ निभवण्यासाठी फार फार मदत करतील. आम्ही
सात्विक असावं, आम्ही सरळ मनाचे असावं, आम्ही देवाला भिवून राहणारे असावं आणि पापापासून दूर राहणारे आम्ही असावं. अशा प्रकारे आम्ही जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया, देवाकडे प्रार्थना करूया आणि हा उपवास काळ चांगल्या प्रकारे आम्ही निभवण्यासाठी आम्ही प्रार्थना करूया, प्रयत्न करूया.